नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण अंडा करी बनवतो आहोत. एक वेगळ्या पद्धतीने बनवतो आहोत, जी खूप डिलिशियस लागते. खरंच तुम्ही चिकन मटणापेक्षाही भारी लागते ही अंडा करी. तुम्ही नक्की ट्राय करा एकदा तरी. पहिले तर काय केलेलं आहे, 4 अंडी घेतलेली आहेत फोडून एका भांड्यामध्ये. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चॉप केलेला कांदा घ्यायचा आहे. एक मोठ्या साईजचा कांदा घेतलेला आहे, बारीक चॉप केलेला आहे मस्त असं फाईनली. त्यानंतर मीडियम साईजचा एक टोमॅटो घेतलेला आहे, तोही फाईनली चॉप करून घेतलेला आहे, तोही त्याच्यामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे. त्यानंतर तुम्हाला जर मिरची पाहिजे असेल, हिरवी मिरची, तर ती टाकू शकता किंवा मी इथे लाल तिखट वापरलेलं आहे ते वापरू शकता. ते आपल्या आवडीनुसार टाकायचं, हिरवी मिरची किंवा लाल तिखट. मी इथे लाल तिखटाचा वापर केलेला आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे, हळद टाकायची आहे चिमूटभर. त्यानंतर लाल तिखट घ्यायचं आहे आणि छान असं फेटून घ्यायचं आहे सगळं मिश्रण. जसं जसं आपण ऑमलेटला वगैरे बनवतो ना, तसं पद्धतीने सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. आणि ही अशी रेसिपी आहे ना, जेव्हा तुम्ही अगदी घरात कमी अंडी असतील किंवा आणायला जायचा कंटाळा आला किंवा नको त्या टायमाला जायला किंवा उशिरा वगैरे रात्री ना जायचा कंटाळा येतो किंवा दुकानं बंद असतात, त्यावेळी अगदी म्हणजे कमीत कमी अंड्यांमध्ये जास्तीत जास्त लोकांना खाता येईल अशी ही रेसिपी आहे. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा. आता इथे मस्त अशी अंडी फेटून घेतलेली आहे सगळी. त्यानंतर अप्पेपात्र गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे टाकलेलं आहे तेल. छान अप्पेपात्र गरम करून घ्यायचं आहे. तेल व्यवस्थित सगळीकडे पसरवून घ्यायचं पहिले तर. आणि जर तुमच्याकडे अप्पेपात्र नसेल ना, तर कोणत्याही वाट्यांमध्ये छोट्या छोट्या वाट्या असतील ना, त्याच्यामध्ये टाकून जर सगळं मिश्रण थोडं थोडं टाकलात ना तरीही चालेल. फक्त एकदम पूर्ण भरायचं नाही, कारण का नंतर ते थोडंसं अंडं नाही जसं जसं शिजेल ना तसं तसं ते फुलेल थोडंसं. त्यासाठी एकदम वरपर्यंत भरायचं नाही मिश्रण, थोडं कमीच भरायचं अगदी. आणि त्यानंतर आता बघा इथे मस्त तेल वगैरे व्यवस्थित सगळं पसरवून घेतलेलं आहे अप्पेपात्राला. त्यानंतर मिश्रण पुन्हा आपण अंड्याचं आहे ना ते मिक्स करायचं आहे. आणि चमच्या साहाय्याने एकेका अप्पेपात्राचा जो साचा आहे ना, त्याच्यामध्ये एकेका खाच्यामध्ये थोडं थोडं मिश्रण टाकून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने एकदम वरपर्यंत भरू नका, कारण का ते जे फुलेल नंतर त्यासाठी. मी एकदम बघा कडेपर्यंतच भरलेलं आहे किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं कमी असेल ना तरीही चालेल. आणि ते बघा आता एवढूशा ह्याच्या 4 अंड्याच्या मिश्रणामध्ये जवळपास ना 20 ते 21 असे आपले हे अप्पे बनतात अंड्याचे. इथे बघा आता छान असे शिजले आहेत अप्पे अंड्याचे. आणि एका साईडने छान कुक झाले की आपण पलटवून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडने. आणि दुसऱ्या साईडनेही व्यवस्थित आपण कुक करून घ्यायचं आहे. जास्त वेळ लागत नाही, पटकन होऊन जातात. अशा पद्धतीने इथे आपले अप्पे तयार आहे. इथे काढून घेते आणि बाकी मिश्रणाचेही मी अप्पे तयार करून घेते. त्यानंतर ग्रेव्हीसाठी आपण वाटण बनवतो आहोत. त्याच्यासाठी इथे बारीक कांदे घेतलेले आहेत छोटे छोटे साईजचे. एक मीडियम साईजचा कांदा घेऊ शकता तुम्ही, छोट्यामध्ये कट करून थोडंसं. त्यानंतर टोमॅटो तसंच घेऊ शकता, दोन्ही सेम साईजमध्ये घ्या. त्यानंतर आलं टाकायचं आहे, 1 इंच आल्याचा तुकडा, त्याचे तुकडे करून टाकायचे आहे. 10 ते 12 लहान आहेत त्यामुळे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि छान अशी प्युरी तयार करून घ्यायची आहे. मस्त इथे वाटण तयार आहे. भांडं ठेवायचं आहे गरम करायला, त्याच्यामध्ये टाकायचं आहे तेल. तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कढीपत्त्याची पाने आणि ठेचलेला लसूण टाकायचा आहे फोडणीवर. मस्त असं तडतडू द्यायचे आहे. त्याच्यानंतर आपण अजून कांदा थोडासा ना बारीक चिरून घेतलेला आहे, तो आपण फोडणीला इथे टाकायचा आहे. कांदा मस्त अजून मी इथे मोठ्या साईजचा 1 घ्या किंवा मीडियम साईजचे छोटे 2 घेतलात ना तरीही चालेल. तशा पद्धतीने मी मोठ्या साईजचा 1 कांदा घेतलेला आहे, तोही फाईनली चॉप केलेला आहे आणि मस्त असं बारीक चॉप करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर तो त्याचा आपण तेलावर परतवून घ्यायचा आहे. हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत परतवायचा. त्याच्यानंतर जे आपण वाटण वगैरे तयार केलेलं आहे ना ते वापरायचं आहे. त्याचबरोबर मी इथे अजून एक वाटण वापरलेलं आहे, पण ते व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही कारण का ते माझ्याकडे ऑलरेडी तयार होतं, त्यामुळे त्याचं मी शूट केलेलं नाही. ते म्हणजे ओलं खोबरं आणि हिरवी मिरची टाकलेली होती याच्यामध्ये आणि लसूण थोडंसं, आलं थोडंसं असं टाकून थोडं थोडंच टाकलेलं आहे आलं आणि लसूण, पण हिरवी मिरची टाकलेली आहे. आणि तो एक वाटण मस्त आहे खोबऱ्याचं. पहिले तर आपण इथे कांदा टोमॅटोचं वाटण टाकणार आहोत, ते परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर ओल्या खोबऱ्याचं जे वाटण आहे ना ते इथे टाकून घ्यायचं आहे. हे ऑलरेडी बनवलेलं होतं, त्यातलं वापरलेलं आहे, त्यामुळे थोडंसं होतं त्यातलं ते वापरते आहे इथे मी. म्हणजे ग्रेव्हीला छान ओल्या खोबऱ्याचीही टेस्ट येते. आणि ते छान मिक्स करून घ्यायचं आहे.
व्यवस्थित छान मिक्स करून झाले की त्याच्यामध्ये आपण नंतर मसाले वापरणार आहोत. बेसिक घरगुती मसाले वापरणार आहोत. पण पहिले हे वाटण जे आहे ना थोडंसं आपण 1-2 ते 3 मिनिटं छान परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून कांदा टोमॅटो वगैरे आपण कच्चा वापरलेला आहे ना त्याचा कच्चा वास निघून जाईपर्यंत. त्यानंतर मसाले टाकणार आहोत. लाल तिखट टाकलेले आहे, हळद टाकलेली आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे, धना जिरा पावडर टाकलेली आहे, थोडासा गरम मसाला टाकलेला आहे आणि ह्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा म्हणजे फक्त टाकलेला आहे पण चिकन मसाला टाकलेला आहे. त्याच्या मसाल्याने थोडीशी एक वेगळी चव येते आणि हे मसाले जेव्हा टाकले ना आणि त्याच्यानंतर छान मिक्स केले की त्याचा जो अरोमा येतो ना इतका सुंदर येतो ना, अरोमा याचा सुगंध जो येतो ना खरंच खूप भारी येतो आणि त्यामुळेच ही भाजी खरंच खूप टेस्टी होते. अंडा करी म्हणू शकता किंवा अंड्याची भाजी म्हणू शकता, खरंच खूप भारी लागते. इथे आता मसाले टाकून झाल्याच्यानंतर सगळे व्यवस्थित वाटणामध्ये आपण ना कांद्यामध्ये वाटणामध्ये तोपर्यंत बघा कांदाही व्यवस्थित कूक झालेला आहे, जो आपण बारीक चॉप करून टाकलेला. छान असं कूक झाल्याच्या नंतर थोडंसं इथे आपण पाणी टाकायचं आहे. वाटणाचं जे भांडं होतं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि मिक्सरचं भांडंही हिसळवून घेतलेलं आहे, ते पाणी त्याचं पण टाकायचं आहे थोडंसं. आणि त्यानंतर तुम्ही कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता किती पाहिजे, थिक वगैरे त्या हिशोबाने. आणि ही अशी अंडा करी आहे किंवा अंड्याची भाजी आहे ना जी तुम्ही भाताबरोबरही खाऊ शकता किंवा चपाती भाकरीबरोबरही खाता येईल तुम्हाला. त्यामुळे त्याची कन्सिस्टन्सी त्या हिशोबाने तुम्ही ॲडजस्ट करा. इथे चवीनुसार मीठ टाकते आहे मी. आपण आप्प्यामध्ये जे अंड्याचे आप्पे बनवले ना त्याच्यामध्येही मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे हिशोबाने मीठ टाकायचं आहे. नाहीतर त्याच्यात जसं बाईट येईल ना, जर जास्त मीठ झालं तर खूपच खारट होईल ते, त्यामुळे. आणि ते छान मिक्स करून झालं वाटण की थोडंसं त्याला ना आपण झाकण ठेवून शिजवून घेऊया 1-5 मिनटं. एक लो फ्लेमवर एकदम 5 मिनटानं छान शिजवून घेतलेलं आहे. 5 मिनटानंतर झाकण काढून व्यवस्थित मिक्स करून घेते. इथे छान असं एकजीव करून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकते आहे मी जास्त पातळ नाही जास्त घट्टही नाही एकदम करणार आहे, कारण का जसं जसं सुकेल ना ती त्याच्यानुसार ते आप्पे पाणी त्यातलं जे असतं ना आपण ग्रेव्ही जी आहे ना ग्रेव्हीचं पाणी शोषून घेणार अंड्याचं मिश्रण. अंड्याचे जे आप्पे आहेत ते त्याच्यामुळे आपण कन्सिस्टन्सी थोडीशी पातळ थोडीशी ठेवा स्टार्टिंगला, नंतर ती बरोबर थिक होऊन जाते. आणि इथे पाणी ॲडजस्ट केल्याच्या नंतर इथे आपण जे सगळे अंड्याचे आप्पे बनवलेले आहेत ना ते इथे आपण सगळे टाकून घेणार आहोत. आपण ग्रेव्हीमध्ये सोडायचे आहेत. आणि बघा ना 4 अंड्यापासून किती आप्पे तयार झाले. जवळपास आपण 5-6 जण तरी आरामात इथे जेवू शकतात, तेवढे असे ग्रेव्ही होती ही आपण. आणि ते छान एकजीव करून घ्यायचं आहे मस्त असं. आता मीठ वगैरे आपण सगळंच टाकलेलं आहे. इथे फक्त आता व्यवस्थित आप्पे ग्रेव्हीमध्ये डीप करायचे आहेत, मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित आणि त्याच्यावर झाकण ठेवून आपण पुन्हा 5 ते 7 मिनटं आपण त्यांना छान शिजू देऊया लो फ्लेमवर. आणि ते बघा मस्त असं 5 ते 7 मिनटानंतर छान असं कुक झालेलं आहे. आपण मस्त आप्पे जे आहेत अंड्याचे त्यांनी छान असं पाणीही शोषून घेतलेलं आहे, आतून ते खूप ज्युसी होतात मस्त असं. आणि त्याच्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया, छान एकजीव करून घेऊया पुन्हा एकदा. आणि इथे आपली एक वेगळ्या पद्धतीने तयार झालेली अंड्याची भाजी किंवा अंडा करी म्हणू शकता इथे तयार झाली आहे. आणि त्यानंतर आपण सर्विंग बाउलमध्ये ते काढून घेऊया. सर्विंग प्लेटमध्ये इथे काढून घेतलेली आहे. गार्निशिंगसाठी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे. याचं फायनल लुक बघा किती सुंदर आलेला आहे आणि खायलाही तितकीच टेस्टी आहे. कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब. थँक्यू.